शेतकऱ्यांचे उत्पन्न 8 पट की केवळ कागदी घोडे? कृषी मंत्र्यांच्या दाव्याचे वास्तव. नमस्कार, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू या आश्वासनापासून सुरू झालेला प्रवास आता उत्पन्न 8 पट झाले इथपर्यंत पोहोचला आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे हमीभावाचा अभाव असताना मंत्र्यांचे हे दावे जमिनीवरील वास्तवापासून किती दूर आहेत याचा घेतलेला हा विशेष आढावा. 1. कृषी मंत्र्यांचा दावा आणि वास्तव. लोकसभेत बोलताना कृषी मंत्र्यांनी सरकारी योजनांचा पाढा वाचला. गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न 8 पटीने वाढले आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र हा दावा करताना त्यांनी मांडलेली आकडेवारी ही सरसकट सर्व शेतकऱ्यांची नसून काही निवडक यशोगाथांवर आधारित आहे. दावा: उत्पन्न 8 पटीने वाढले. वस्तुस्थिती: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा ताज्या आकडेवारीनुसार भारतातील एका शेतकरी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न सुमारे 10,218 रुपयांच्या आसपास आहे. यात शेती, पशुपालन आणि मजुरीचा समावेश आहे. उत्पन्न स्रोत: सरासरी वाटा टक्के: 1. पिकांपासून उत्पन्न 37%, 2. मजुरी 40%, 3. पशुपालन 15%, 4. इतर जसे भाडे 8%. जर मंत्र्यांच्या दाव्याप्रमाणे उत्पन्न 8 पटीने वाढले असते तर आज प्रत्येक सामान्य शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न किमान 80,000 रुपये असायला हवे होते, पण प्रत्यक्षात परिस्थिती याच्या उलट आहे. 3. मंत्र्यांनी खोटे का बोलले असावे? विश्लेषण. राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये यावर 3 प्रमुख कारणे चर्चिली जात आहेत. 1. विशिष्ट उदाहरणांचे सामान्यीकरण. एखादा प्रगतशील शेतकरी जो ड्रॅगन फ्रूट किंवा स्ट्रॉबेरीसारखी नगदी पिके घेतो त्याचे उत्पन्न वाढले असेल. हे एक उदाहरण संपूर्ण देशाचे चित्र म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला जातो. 2. धोरणात्मक अपयश लपवणे. हमीभाव कायदा, खतांच्या किमतीत झालेली वाढ आणि निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. हा असंतोष शमविण्यासाठी सर्व काही आलबेल आहे असे चित्र उभे करणे ही राजकीय गरज असू शकते. 3. आकडेवारीची जुळवाजुळव. अनेकदा ग्रॉस इन्कम आणि नेट प्रॉफिट यामध्ये गल्लत केली जाते. खर्च वाढला तरी उत्पन्न वाढलेले दिसते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही. 4. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरणे. मागील 5 वर्षात अतिवृष्टी, गारपीट आणि आताचा वाढता उन्हाळ्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच कांदा निर्यात बंदी किंवा सोयाबीन कापसाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी चहूबाजूंनी पेचात अडकला आहे. अशा परिस्थितीत उत्पन्न वाढले हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी भावना सामान्य शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. अन्नदाता शेतकरी न्यूजचे मत. कृषी मंत्र्यांनी एसी दालनात बसून आकडेवारीचा खेळ मांडण्यापेक्षा बाजार समितीमध्ये जाऊन हमीभावासाठी ताटकळत उभ्या असलेल्या शेतकऱ्याचे मनोगत ऐकणे गरजेचे आहे. उत्पन्न कागदावर नाही तर शेतकऱ्याच्या खिशात वाढणे हीच खरी प्रगती ठरेल. तुम्हाला काय वाटते? तुमच्या उत्पन्नात खरोखर वाढ झाली आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.